श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार। श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार। त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला। त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव व आईचे नाव अंबाभवानी असे होते। पती पत्नी दोघेही शिवभक्त होते। श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार। श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार। त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला। त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव व आईचे नाव अंबाभवानी असे होते। पती पत्नी दोघेही शिवभक्त होते। मुलाचे नाव जन्मतः शाळीग्रामदेव असे ठेवले। नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले। जन्मतःच हे मूल ओंकार हा शब्द म्हणू लागले। बालक मोठे होऊ लागले। 3 वर्षाचे झाले तरी ओंकाराखेरीज एकही दुसरा शब्द ते बोलत नव्हते। मुलगा 7 वर्षाचा झाला तरीही ओंकाराशिवाय काहीही बोलू लागला नाही। माधवराव व अंबाभवानी मनात फार कष्टी झाले। त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली। त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला, तोही मुका असावा। या गोष्टीमुळे ते पती पत्नी खूप दुःखी बनली। अंबाभवानी या त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून ऋग्वेद म्हणून दाखवला। दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भाग व यजुर्वेद म्हणून दाखवला। आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले। माधवराव व अंबाभवानी यांना अत्यंत आनंद झाला। मुका मुलगा 4 वेद बोलून दाखवू लागला। हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले। नरहरी आपल्या आईला म्हणाले, आई, मला आता निरोप दे, तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे। घरोघरी भिक्षा मागून ब्रह्मचर्याचे पालन करून वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे। हे ऐकून आईला फारच दुःख झाले। जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याला संन्यास दीक्षा घेण्यास मान्यता दिली। नरहरी प्रथम काशी क्षेत्र या ठिकाणी गेले। तेथे त्यांनी अध्ययन केले। कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले। पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते 1 वर्ष करंज ग्रामातच राहिले। मातेला आणखी 2 सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले। प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रैमूर्ती दत्तस्वरूपात दर्शन देऊन पूर्वावतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले। स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले। श्री गुरूंचे काशी क्षेत्री प्रयाण। श्री क्षेत्र काशीला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले। या बाल ब्रह्मचारी साधूची ती भक्तियुक्त पण कठोर साधना तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहान थोर विद्वान पंडित आबालवृद्ध आश्चर्यचकित झाले। सर्वजण त्यांना विनम्रभावाने नमस्कार करू लागले, पण इच्छा असूनही संन्यासी लोकांना नमस्कार करता येईना। म्हणून काशीतील तत्कालीन ख्यातकीर्त सर्वश्रेष्ठ वयोवृद्ध संन्यासी श्री कृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रम स्वीकारण्याची विनंती केली। पितृतुल्य ऋषितुल्य श्री स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यास दीक्षा स्वीकारली। वृद्ध श्री कृष्ण सरस्वती स्वामींनीच त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली। त्यांच्या हाती दंड दिला। त्यांचे श्री नृसिंह सरस्वती असे नूतन नामकरण केले। पायी खडावा, कटीला कौपीन, अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती सर्वांना साक्षात श्री काशी विश्वेश्वरच वाटत। त्यामुळे संन्याशांसह सर्व काशीकर जन त्रिभुवन वंद्य श्री नृसिंह सरस्वती स्वामींना विधियुक्त वंदन करीत अत्यंत विनयाने प्रेमाने त्यांना शरण येत। त्यांच्या दर्शनाने सर्व धन्य होत, कृतार्थ होत। लवकरच त्यांनी श्री क्षेत्र काशीचा निरोप घेतला।
ते श्री क्षेत्र प्रयागला त्यांचे 3 वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांना अनेक शिष्य लाभले. यांपैकी 7 जणांना त्यांनी विधियुक्त संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती, कृष्ण सरस्वती आणि सिद्ध सरस्वती हे 7 शिष्योत्तम होत. मंजारिका नावाच्या गावी माधवारण्य नावाचे एक मुनी नृसिंहाचे उपासक होते. मानसपूजेत ध्यानाची जी मूर्ती ते पाहत होते ती श्री गुरूंचीच म्हणजे नृसिंह सरस्वतींचीच आहे हे ध्यानात येताच त्यांनी श्री गुरूंना आपले सर्वस्व अर्पण केले. श्री गुरूंनी त्यांना आत्मबोध केला. तेथून ते वासर ब्रह्मेश्वर नावाच्या क्षेत्रास आले. येथे गोदावरीच्या पात्रात स्नान करीत असताना त्यांना एक करुण दृश्य दिसले. एक ब्राह्मण पोटदुखीच्या विकाराने त्रस्त होऊन आत्महत्या करण्याच्या विचारात होता. श्री गुरूंचे त्याच्याकडे लक्ष गेले व त्याला त्यांनी रोगमुक्तीचा उपाय सांगितला. याच वेळी गंगा स्नानास सायनदेव नावाचा एक ग्रामाधिकारी आला. त्याने श्री गुरूंना मनोभावे वंदन केले. हा सायनदेव आपस्तंभ शाखेचा कौंडिण्य गोत्री असून कडगंचीचा राहणारा पण उदरभरणार्थ यवनांची सेवा करणारा होता. त्याचा भाव पाहून श्री गुरु त्याला म्हणाले, या ब्राह्मणास पोटदुखीचा विकार आहे. तू याला घरी घेऊन जा व पोटभर मिष्टान्न घाल. त्याची व्यथा दूर होईल. सायनदेवाने श्री गुरूंनाही आमंत्रण दिले. श्री गुरु सायनदेवाच्या घरी आले. त्याच्या पत्नीने जाखाईने श्री गुरूंची मनोभावे षोडशोपचार पूजा केली. तुला अनेक पुत्र होती. तुझ्या घरात गुरुभक्ती वाढेल असा तिला आशीर्वाद मिळाला. ब्राह्मणाचा पोटदुखीचा विकारही संपला. नृसिंह सरस्वतींनी या ठिकाणी 12 वर्षे तपश्चर्या केली. या ठिकाणी त्यांनी अनेक लीला केल्या म्हणूनच त्यांच्या नावावरून या स्थानाला नृसिंहवाडी किंवा नरसोबावाडी असे नाव पडले. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजे दत्तभक्तांचे हृदयच. हे तीर्थक्षेत्र म्हणजे भूत, प्रेत, पिशाच्चांचे कर्दनकाळच ठरलेले आहे. लाखो भक्तांनी इथे प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नयन करून घेतले.